कोकाटेंच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक पोलीस आता मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। याच लीलावती हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावर माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत। डॉक्टरांसोबत पोलिसांचं हे पथक आता चर्चा करत आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी सध्याचे अपडेट पोहोचवतात आहे। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांची आता विचारपूस केली जात आहे। त्यांची तब्येत नेमकी कशी आहे यासाठी आपण पाहतोय की जे पोलीस आलेले आहेत नाशिकहून ते आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल होताच आपण पाहतोय की लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि आता 6व्या माळ्यावरती ते पोहोचलेले आहेत। 6व्या माळ्याच्या 609 या रूममध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे ICU मध्ये आहेत आणि तिथे जाऊन आता हे सगळेच नाशिकवरून आलेले पोलीस जे आहेत ते त्यांची माहिती घेतील, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतील आणि त्यानंतरच एक वैद्यकीय अहवाल जो आहे तो तयार केला जाईल। मात्र तज्ञ डॉक्टरांच्या सगळ्या सल्ल्यानंतरच हा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाईल आणि त्यानंतर हा रिपोर्ट नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील। कारण माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक आहे की नाही, ते फिट आहेत की नाही, उद्या सुनावणी आहे त्यामुळे उद्या सुनावणी दरम्यान ते उपस्थित राहू शकतात की नाही हे देखील विचारलं जाऊ शकतं। मात्र डॉक्टरांच्या या सगळ्याच रिपोर्टकडे आता सगळं लक्ष लागलेलं आहे। नेमकं आता हा रिपोर्ट काय सांगतो आणि याच आधारावरती उद्या शुक्रवारी आहे म्हणजे उद्या 11 वाजता मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। ज्यावेळी नाशिकच्या सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची धाव घेतली आणि तिथे अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। या शिक्षेपासून आपल्याला स्थगिती मिळावी यासाठीचा हा अर्ज आहे आणि उद्या या अर्जावरती ही सुनावणी पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आजच्या या मेडिकल रिपोर्टवरतीच म्हणजे मेडिकलचे जे ग्राउंड रिपोर्ट्स असतील यावरती उद्याची ही सुनावणी महत्त्वाची असणार आहे। कारण महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या रिपोर्टमध्ये मांडल्या जाऊ शकतात। सध्या आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुरू असलेले उपचार हे नेमके काय काय आहेत याचा देखील एक अहवाल जो आहे तो तयार केला जाऊ शकतो पोलिसांकडनं। नेमकं जेव्हा ते ॲडमिट झाले, कोणत्या वेळेस ते ॲडमिट झाले होते, नेमकी कशासाठी ते आले होते, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या तपासल्या जाऊ शकतात। टायमिंग मॅच होतोय का, मात्र त्यांनी दिलेली उत्तरं ही मॅच होत आहेत का, या देखील गोष्टी ज्या आहेत टेक्निकली पाहिल्या जातील। त्यानंतरच आपण पाहतोय की एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाऊ शकतो आणि उद्या हा रिपोर्ट कोर्टामध्ये महत्त्वाचा मानला जाऊ शकतो। शुभम, मीनाक्षी, अगदीच आपण बघतो या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुंता वाढत चाललेला आहे आणि डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। जर कोकाटेंची प्रकृती ठीक नसेल आणि त्यांना उपचाराची गरज असेल आणि हा मुद्दा डॉक्टरांनी उपस्थित केला तर तुर्तास ही अटक टळू शकते का? निश्चितच, कारण शुभम, अटक टळणं म्हणजे एकीकडे आपण पाहतोय की उद्याच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होते। उद्या जर त्यांना स्थगिती मिळाली तर माणिकराव कोकाटे हे यातून वाचू शकतात, पुढील न्यायालयीन लढा जो आहे ते लढू शकतात। मात्र त्यांची बाजू ठामपणे त्यांनी उद्या मांडली पाहिजे। नेमकं आता ह्या सगळ्यावरती डॉक्टरांचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे। कारण आज ज्यावेळी नाशिकहून पोलीस मुंबईत पोहोचले, मुंबईत पोहोचत असताना मात्र दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे उद्या नेमकं त्यांच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान काय काय नेमके मुद्दे मांडायचे याची देखील दुसरीकडे तयारी सुरू होती। मात्र सध्या जर पाहिलं तर त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जात आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना झाला आणि त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले साधारण आहे। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं हे देखील सांगितलं जात आहे की अशा पद्धतीचा निर्णय आला, त्यानंतर त्यांची ही तब्येत बिघडली। एकूणच जर पाहिलं तर ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मात्र लीलावती रुग्णालयाचे आता जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते नेमकं काय अहवाल तयार करतात आणि या अहवालाच्या आधारावरती नाशिकहून आलेले पोलीस जे अटक वॉरंट घेऊन आलेले आहेत त्यावरती नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, मीनाक्षी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचा जो निकाल आला त्यानंतर पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केली आणि त्यानंतर लगेचच कोकाटे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले। म्हणजे कोकाटे पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतायत का, अशी देखील एक चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली आहे।
निश्चितच दोन्ही बाजू आहेत. जसं आपण सांगितलं की जेव्हा निकाल आला, हा निकाल त्यांच्यासाठी शॉकिंग होता का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आणि म्हणूनच ते उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले. मात्र सध्या जेव्हा हा निकाल आला तेव्हा माणिकराव कोकाटे हे मुंबईतच होते. मुंबईत असल्यामुळे त्यांनी जवळचं रुग्णालय हे लीलावती असल्याचं म्हणून त्यांनी उपचारासाठी हे लीलावती रुग्णालय निवडलं. मात्र सध्या आपण पाहतोय की याच इमारतीच्या म्हणजे लीलावती रुग्णालयाच्या 6व्या माळ्यावरती 609 मध्ये ते ICU रूममध्ये आहेत आणि ICU मध्ये असताना मात्र त्यांना जर उद्या कोर्टात हजर करायची जर वेळ आली तर मात्र कसं त्यांना कोर्टात हजर केलं जाईल ही देखील महत्त्वाची बाब आहे. पण जर ते फिट आहेत की नाही असा जर अहवाल पोलिसांना जर देण्यात आला डॉक्टरांकडनं तर त्याची भूमिका ही वेगळी असू शकते. पण मात्र कोर्टाने जर त्यांची भूमिका या सगळ्यावरती मांडत असताना मात्र कोर्टाला जर गरज पडली माणिकराव